कधी पण इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला सगळ्यात मोठा हर्डल असतो इन्फ्लेशनचा. त्यामुळे जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा ते करताना आपल्याला हे बघायला लागतं की आपल्याला जे रिटर्न्स मिळणार आहे, जे परतावा मिळणार आहे, हा नक्कीच इन्फ्लेशनला बीट करायला मदत करेल, त्याच्यानं आपला किती फायदा होईल. म्हणजे बघ, आता मी उदाहरण सांगते की 25 वर्षापूर्वीचं आपण एक साधारण उदाहरण घेतलं तर 1999 मध्ये दूध हे 6 रुपयाला होतं आणि पेट्रोल 6 रुपये लिटर आणि पेट्रोल 9 रुपये लिटर होतं. वेराज आता तू बघशील तर साधारण आता म्हशीचं दूध आपण म्हणतो हे 76 रुपये लिटर आहे आणि पेट्रोल साधं 103 रुपये लिटर आहे. सो महागाई कशी वाढत गेली हे यातून आपल्याला अंदाज येतो. मग जेव्हा आपण एक चाइल्ड एज्युकेशन जेव्हा प्लॅन करत असतो किंवा रिटायरमेंट प्लॅन करत असतो, रिटायरमेंट जर आपण आत्तापासून पुढे 20-30 वर्षांनी की मला 5 करोड लागणार आहेत, तर त्याच्यासाठी आत्तापासून कसं प्लॅनिंग करतो, किंवा जर आत्ता या घडीला इंजिनिअरिंगचा शिक्षणाचा खर्च हा जर 16-17 लाख असेल तर मला अजून 8-10 वर्षांनी तो नक्कीच 35-40 लाखाच्या घरात जाणार, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि इन्फ्लेशन सरसकट आपण म्हटलं तर इन्फ्लेशन हे 6% वाढत असतं, पण प्रत्येक घराचं मी म्हणेन इन्फ्लेशन हे वेगवेगळं असतं. ते कसं, तर ज्या घरांमध्ये मुलं जास्त आहेत तर त्यांना साहजिक आहे चाइल्ड एज्युकेशनसाठी प्रत्येक मुलाचा खर्च वेगळा असेल. एक मुलगा असेल तर वेगळा येतो, 3 मुलं असेल तर वेगळं येतं. तसंच सिनियर सिटीजन असतील तर त्याच्यामध्ये पण फरक येतो, कारण सिनियर सिटीजनला लागणारं औषध पाणी किंवा त्यांच्या बाकी गरजा पण जास्त आहेत. त्यामुळे प्रत्येक घराचं इन्फ्लेशन हे त्यांच्या त्यांच्या गरजेनुसार बदलतं. त्यामुळे ढोबळमानाने 6% इन्फ्लेशन आपण म्हणू शकतो, पण या सगळ्या गोष्टी सुद्धा जर मला 2 मुलं जुळी असतील तर नक्कीच मला जर मी म्हटलं की आता 16 लाखाचा खर्च येतोय तर अजून 8-10 वर्षांनी जर तो 35 असेल तर 2 मुलं असतील तर 35 नाही तो 70 लाखाची मला तरतूद करायला लागेल. तर या गोष्टी सगळ्या बघून मग आपण त्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट करू शकतो.